सर, ग्रामीण पोलिसांनी काल रात्री काही गांजाची कारवाई केलेली आहे. ती कारवाई कुठे करण्यात आली आहे आणि किती मुद्देमाल जप्त करण्यात आले? काल दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे PSI वाघमारे साहेब आणि आपल्या चोपडा ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक कावेरी मॅडम यांना इन्फॉर्मेशन मिळाली होती की वर्ला मध्य प्रदेश या बाजूकडून एक इसम मोटरसायकलवर गांजा घेऊन येत आहे. त्याप्रमाणे त्यांनी साधारण सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 17 सेनला कमाळजा मंदिर आहे, मातेचं मंदिर आहे, त्या ठिकाणी ट्रॅप लावला होता. दोन्ही टीम होत्या, स्थानिक गुन्हे शाखा आणि चोपडा ग्रामीणची. आणि त्यावेळी एक इसम मोटरसायकलवर, पल्सर मोटरसायकलवर जाताना दिसला. त्याला अडवलं, त्याची झडती घेतली, तर मोटरसायकलवर त्याला गांजा, एका पोत्यात भरलेला गांजा मिळून आला. साधारण 10 किलो गांजा मिळालेला आहे. गांजाची किंमत 2,22,000 अशी गांजाची किंमत आहे. आणि त्याची मोटरसायकल जी आहे, पल्सर मोटरसायकल, ती 1.5 लाख रुपयाची. असा एकूण 3,70,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्याच्याकडून जप्त केले आहे. आरोपीचं नाव संदीप मांगेलाल मेहता, तो बलवाडी जवळच्या चिखली तांडा, मध्य प्रदेश या ठिकाणचा रहिवासी आहे. गुन्हा दाखल केलेला आहे. तो गांजा कुठून आणला, कुठं घेऊन जात होता, याबद्दल त्याचा आता PCR घेऊन पुढील चौकशी करत आहोत. ओके.